मी एक शिजलेलं रताळ घेतले, साल काढून घेतले आणि रताळा एवढाच मी गूळ पण घेतलाय, गूळ खिसवून घेतलाय, त्याच्यामध्ये एकही गुठळी नाहीये। आता हे रताळ माझं खूप चांगलं शिजले, त्यामुळे मी हातानेच असं चुरून घेणार आहे। तुम्ही खिसणीने खिसून घेतलं तरी चालेल। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि सुंठ पावडर घालायची, बडीशेप घालू शकता पण सुंठ पावडर छान लागते। आणि जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आणि घट्ट, खूप पण नाही घट्ट मळायचं, ते मळून घ्यायचं चपातीपेक्षा जरा थोडंसं घट्ट। आता मी रताळ्याची पोळी लाटून घेतली, ह्याला घारी पण म्हणतात। चांगलं भरपूर तेल लावून असं खरपूस रंगावर भाजून घ्यायची, कच्ची नाही राहिली पाहिजे। हे घारी आळूवडी बरोबर खूप छान लागते। कोण दुधाबरोबर खाते, कोण तुपाबरोबर खाते, पण आळूच्या वडीबरोबर ही घारी खूप छान लागते। बघा, आवडली तर नक्की करून पहा, चविष्ट ही पौष्टिक रताळाची पोळी। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका।